विचार सागर विचार सागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण महावाक्य उपदेश हा प्रकार त्या ठिकाणी पाहिला. आणि हा प्रकार पाहून झाल्याच्या नंतर शिष्याने परत त्या ठिकाणी एक शंका केली की महाराज, आपण कळकळीने इतके सांगितले खरे, तथापि म्हणजे तरी पण तसा माझा निश्चय होत नाही, याला काय करू? तुम्ही सर्व काही गोष्टी आम्हाला कळकळीने सांगता, हे सर्व सांगून सुद्धा तसा माझा निश्चय होत नाही, याला मी काय करू? दुसरा काहीतरी उपाय सांगा. म्हणजे याला आता मी नक्की काय करू? ऐक नाही. आता श्री गुरुंनी जितकं प्रयत्न करायचा आहे तितका प्रयत्न करून सांगितला. म्हणजे चौथ्या तरंगामध्ये हा विषय त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, ज्ञानाचा विषय सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही कळला. मग पाचव्या तरंगामध्ये तोच परत विषय ध्यानाच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली. पण ध्यानाच्या माध्यमातून सांगण्याच्या आधी थोडं परत ज्ञानाचा विषय सांगितला, तरी पण त्याला कळा. आणि मग शेवटी आता तो म्हणू लागला की आपण ह्या ठिकाणी सर्व गोष्टी मला कळकळीने जरी सांगत असेल तरी मला ते कळत नाही. म्हणजे तो त्याचं कबूल करतोय. त्याच्या ठिकाणी काय बुद्धिमांद्य आहे हे त्याने काय केलेलं आहे, कबूल केलेलं आहे. बघा, आता अशी गोष्ट असते काही मंडळी जीवनामध्ये पाहतो आपण का कितीही त्यांना जर सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक कबूल करत नाही. पण या शिष्याने मात्र ह्या ठिकाणी काय आपलं कबूल केलेलं आहे. म्हणजे असं नेहमी ऐकलं येतं की आपण एक दृष्टांत पाहतो की ते लहान मुलं असतात की नाही, त्या लहान मुलांच्या त्यांना जेव म्हटलं की ते जेवत नाही. मग जेवत नाही त्यावेळेस काय करावं लागतं, त्याला धरावं लागतं, माहीत नाही. त्याला धरावं लागतं, धरून जमत नाही, त्याला खाली पाडावं लागतं. खाली पाडून आणि अशा पद्धतीने त्यांच्या तोंडात घास भरवला. आता तू खा बरं. तर तो काय म्हणतो, तुम्ही किती जरी प्रयत्न केला, मला धरलं काय, खाली पाडलं काय, ऐक नाही, आणि तोंडात घास भरावला तरी काय. तर शेवटी गिळायचं कोणच्या हातात आहे? गिळायचं आमच्या हातात आहे, ऐक नाही, गिळायचं आमच्या हातात आहे. मग असं असेल तर त्याला श्रीगुरूने किती जरी सांगितलं तर काय उपयोग होणार आहे का? काहीच उपयोग होणार नाही. तसं ह्या शिष्याची तशी अवस्था आहे का? तशी अवस्था नाही. तो म्हणतो तुम्ही सांगताय त्या ठिकाणी या सर्व गोष्टी मला मान्य आहे, पण त्या मला पटत नाही. मग मला त्याच्याबद्दल माझा नाईलाज आहे. म्हणून आता तुम्ही जे उपाय आतापर्यंत सांगितला तो उपाय मला जमला नाही, तर आता मला दुसरा काही उपाय आहे का? तर दुसरा उपाय मला त्या ठिकाणी सांगा आणि तो उपाय मी त्या ठिकाणी करेल. त्यासाठी आता श्री गुरु, तुझा तसा निश्चय होत नाही, यास नाईलाज आहे. आता याला विलाज आहे का काही? याला विलाज नाही. तुला आता ब्रह्मज्ञानाकरता लय चिंतनाचा प्रकार सांगतो. आता तुला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं का नाही? मग तुला कोणता प्रकार सांगणार आहे? आता आम्ही लय चिंतनाचा प्रकार सांगणार आहे. आपण नेहमी असं उदाहरण पाहतो की श्रीमंताच्या घरची मुलगी आणि चांगल्या मोठ्या घरामध्ये दिली, आणि नुसती दिली नाही, तिला चांगल्या त्या ठिकाणी हुंडा वगैरे भरपूर पैशाने आणि सोने नाण्याने मळवून मुलगी त्या ठिकाणी पाठवल्याच्या नंतर मग घरातल्या लोकांनी विचार केला का ही श्रीमंताच्या घरातली काय मुलगी आहे, आणि आता हिला साधं घरातलं काम सांगून चालणार आहे का? नाही, हिला चांगली कामं द्या. म्हणून तिला सगळ्यात भारी महागडी ऐकणे अशा पद्धतीची कामं हातामध्ये दिली. पण आपण पाहत होतो की पहिल्यांदा तिला कोणतं काम दिलं होतं, तर त्या ठिकाणी पैसे वगैरे या सगळ्याचे व्यवहार करायचे काम तिला त्या ठिकाणी दिलं होतं. फक्त हुकूम करायचा, आणि नाही का नाही, हुकूम केला का लगेच ती कामं त्या ठिकाणी व्हायची. परंतु तिचा हुकूमच चुकीचा असायचा. शेवटी घरातल्याने विचार केला तर ही जर चुकीचा जर निर्णय देऊ लागली तर आपलं सगळं दिवाळं निघल्याशिवाय राहणार नाही. मग तिच्याकडून ते काम काढून घेतलं. मग तिला त्याच्यापेक्षा खालची कामं दिली, आहे का नाही. अशी खालची कामं देता 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 एक सुद्धा काम तिनं व्यवस्थित केलं नाही. आणि शेवटी मग ते लहान मुलं शी आणि शू करतात की नाही, मग तो हातामध्ये शेवटी खराटा दिला.
ऐका नाही, वरची तर पदं दिली होती चांगली चांगली, पण तिला सांभाळता आली नाही. मग शेवटी हातामध्ये काय आला, खराटा आला. आता काय करायचं, ते मुलांनी शिकेली का ती खराट्याने भरायची आणि टाकून द्यायची. अशी का अवस्था झाली बरं? तिला पहिलं जमलं नाही काम, दुसरं काम जमलं नाही, तिसरं जमलं नाही, आणि शेवटी ते नको असणारं काम तिला करण्याची वेळ आली का नाही. तसं आता शेवटी पर्यायच नाही. चांगले चांगले आतापर्यंत सर्व मुद्दे, प्रक्रिया, सिद्धांत, विचार सगळे सांगून झाले, पण ते जमाने, बरोबर आहे की नाही. आता जसं तिला संसार तर करावा लागेल का नाही, तिला संसार करावाच लागणार आहे. तसं आता आपल्याला काही जरी झालं तर हा ग्रंथ करावा लागणार आहे का नाही, ग्रंथ करावा लागणार आहे. मग आता श्लोक आहे, उत्तमात सहज अवस्था, मध्यमात ध्यान धारणा, मूर्तीपूजाच आदमा, तीर्थयात्रा धामाधामा. उत्तमात काय आहे, सहज अवस्था, ज्ञानी व्यक्तीला उत्तमात सहज अवस्था, पण ते ज्ञान कळत नाही. ज्ञानात ध्यान विशेषते, मग त्याला ज्ञान होत नाही, मग त्याने काय करावं, ध्यान करायचं. म्हणजे ध्यान करणारा आला का नाही त्याच्यापेक्षा खालच्या पायरीला, ध्यान करणारा खालच्या पायरीला आला. आणि तो ज्याला ध्यान होत नाही त्याने काय करायचं, आदमात मूर्तीपूजा. मग त्याच्या खालचा जो आदम आहे म्हणजे खालच्या, तिसरा कनिष्ठ आहे, तर त्याने काय करायचं, मग ध्यान होत नाही तर मूर्तीची पूजा करायची. आता समजा त्याला मूर्तीची पूजा सुद्धा करवत नाही, मग काय करायचं, मग मग तीर्थयात्रा धमाधमा. मग त्याने अशा आदमात आदम असणारे काय करायचं, मग तीर्थयात्रा त्या ठिकाणी करायची. आता हे उपाय सांगितले का नाही, सांगितले उपाय. आता जर त्याला ज्ञान जर झालं असतं तर हे तीर्थयात्रा वगैरे करायची काय आवश्यकता पडली असते का, काहीच आवश्यकता पडली नसते. पण आता करतोय, ज्या अर्थी त्याला तीर्थयात्रा करावा लागते, करूशी वाटते, त्या अर्थी तो कोण आहे, तीर्थयात्रा धामाधामा. आदमात आदम आहे म्हणून तो तीर्थयात्रा त्या ठिकाणी करतो. अशा पद्धतीने हा विचार या ठिकाणी लक्षात घ्यावा. म्हणून आता तुला आता ब्रह्मज्ञाना करता, आता ब्रह्मज्ञान तर आता काय होतं, आता तर शिष्याला आता आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन शब्दाचा अर्थ काय होतो, अश्व म्हणजे घोडा आहे का नाही, आणि आसन म्हणजे ते घोड्यावरती त्याला बसवलेलं आहे. मग कसं तरी त्याला पुढे न्यायलाच पाहिजे, म्हणून आता हे काय झालेले, आश्वासन दिलेलं आहे. म्हणून आता कसं त्याला तिथपर्यंत न्यावं लागेल का नाही, न्यावं लागेल. पहिल्यांदा त्याला कोणता विचार सांगितला, जगत नावाची गोष्ट झाली नाही, होणार नाही, होणे शक्य नाही, न झाला प्रपंच, अशा पद्धतीचा आजातवाद सांगितला. तर त्याला आजातवाद पटला का, आजातवाद पटला नाही. मग आता आजातवाद नाही पटला, पण ब्रह्मज्ञान तर झालंच पाहिजे. मग आता पर्यायाने काय केलं आपण, तर आद्यस्वाद सांगायला सुरुवात केली, म्हणजे विवर्तवाद सांगायला सुरुवात केली. मग विवर्तवाद सांगितला, तोही त्याला त्या ठिकाणी पटाना आहे का नाही. त्याला विवर्त कळानीच, विवर्त कशाचा असतो, विवर्त आहे का लक्षात कोणाला, मायेचा चैतन्याचा विवर्त असतो, आणि मायेचा काय असतो, परिणाम. मायेचा परिणाम असतो आहे का नाही. चैतन्याचा विवर्त असतो, मायेचा परिणाम असतो. आपण पाहिलं का नाही, जसं स्त्रीपासून संतती होते का नाही, स्त्रीपासून संतती होते. मग स्त्रीपासून संतती होत असताना स्त्री ही संतती ही स्त्रीचं काय आहे, आणि आहे का नाही, स्त्री आपलं त्याचा असा विचार आहे, मी ते तुंतुनी शास्त्रींचं ऐकलं की तो मुलगा झाला का नाही, तर तो मुलगा काय माहिती का, मायेचा परिणाम आहे आणि वडिलांचा विवर्त आहे. मायेचा म्हणजे आईचा काय तो परिणाम असून वडिलांचा काय विवर्त आहे. आता ते असं असतं का तो मुलगा, आता ते मला प्रक्रिया पण लक्षात येत नाही, त्याने असं सांगितलं की ते वडिलांच्या बीजापासून झालं, म्हणजे ते एक अर्थाने कोणी वडीलच आहे. त्याला आपण आत्मज वगैरे म्हणतो का नाही, मुलगा वगैरे म्हणतो, म्हणजे तो वडीलच आहे का नाही, एक अर्थाने वडीलच आहे. आणि वडील आहे. आणि मायेचा म्हणजे आईचा कोण झाला, थोडक्यात त्या ठिकाणी परिणाम झाला. अशा पद्धतीचा तो विवर्तवाद त्या सगळ्या ठिकाणी सांगितला. तो त्याला विवर्तवाद आहे पटानी. मग शेवटी त्याला दृष्टीसृष्टीवाद सांगितला, तर त्याला दृष्टीसृष्टीवाद कळाना आहे का नाही. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ, किंवा मग सृष्टीदृष्टीवाद सांगितला, तोही पटाना. मग त्याला परिणामवाद सांगितला, तोही पटाना.
आरंभवाद सांगितला तोही पटाना, जसं एक 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 वाद सांगितला पटाना, पण वाद तर सांगावंच लागले की नाही एवढे सारे. तसं आता ह्या शिष्याला एकदा आता आपण सांगितलं काही जरी झालं तर तुला स्वरूपापर्यंत आम्ही घेऊन जाणार, म्हणून आता त्याला न्यायाचा मार्ग कळत नाही तर ध्येयाचा मार्ग सांगायचा. मग आता तो सांगत असताना आधी काय करायचं, लय चिंतन करायला शिकायचं. लय चिंतन म्हणजे लक्षात आलं की नाही, त्याच्यात ते मिसळत राहायचं, आणि मग उरणारं जे अवशिष्ट जे शेष आहे, ते शेष असणारं जे परमतत्व आहे त्याचाच त्या ठिकाणी काय करायचा, स्वीकार करायचा. लय चिंतनाचा प्रकार, ज्याप्रमाणे मृत्तिका कार्याच्या आत बाहेर मृत्तिकाच असते. मृत्तिका कार्य म्हणजे तुम्ही मातीपासून काय केलं, घट बनवला, परळ बनवले, मडके बनवले, रांजण बनवले, सारे पदार्थ बनवले, हे सगळे बनवले, तर घटाच्या आत आणि बाहेर कुंभार आहे का पाणी आहे का मातीच आहे, पाहायला गेलं तरी मग माती कारण आहे का कार्य आहे, घट कारण आहे का कार्य आहे? कार्य आहे आणि माती हे कारण आहे. म्हणजे कारणामध्ये नाही नाही, शेवटी लय जो होत असतो तो कारणाचा कार्यात होतो का कार्याचा कारणात होतो? कार्याचा कारणात होतो. तस आता घट रूप असणार कार्य, हे घट रूप कार्य कारण आपल्या मातीमध्ये कधीतरी ते विलीन होणारच असतं, असं लक्षात घ्यायचं. ज्याप्रमाणे मृत्तिका कार्याच्या आत बाहेर मृत्तिकाच असते, म्हणजे मृत्तिकेची घटादी सर्व कार्य मृत्तिका रूपच आहे. म्हणजे मृत्तिकेची मातिकेची घटादी घटाहून विलक्षण भिन्न वेगवेगळी जरी असली ती, तरी ती कार्य वेगवेगळ्या रूपाने असली तरी ती कशी आहे, मृत्तिका रूपच, कारण रूपच अशा पद्धतीची आहेत. उदाहरण देऊन सांगतात. इथं दुसरं उदाहरण दिलं, जलाचं कार्य फेस किंवा बुडबुडे हे जलरूपच आहे. समजा पाणी आणि त्या पाण्यावरती बुडबुडे आले, फेस आले, तरंग आले, भवरे आले, अजून काय यायचं ते नवीन आलं, आणि आपण जर ते हातामध्ये ते बुडबुडे पाण्यातले घ्यायचे ठरवले हातात, आहे का नाही, तर हातात काय येणार शेवटी, बुडबुडे येणार आहे का पाणी येणार आहे? पाणीच येणार आहे. एखादा म्हणला नाही, बुडबुडे घेण्यापेक्षा आपण तो भवरा येतो ना, तो भवरा हातामध्ये उंजळीत घेऊ, तर भवरा येईन का पाणीच येईल? पाणीच येईल. काही जरी झाले तर शेवटी बुडबुडे, फेस, तरंग जे काय आहेत ते सगळं कसे पाणीच रूप आहे, पाण्याहून मात्र भिन्न नसतं. जलाचे कार्य फेस किंवा बुडबुडी हे जलरूपच आहे. एकंदरीत जे कार्य असते ते कारण रूपच असते. म्हणजे किती जर विचार जर केला तर कार्याला शेवटी अस्तित्व कुठं आहे, कारणामध्येच आहे. कारणा वाचून त्याला स्वतंत्र कुठं अस्तित्व आहे का? कारणा वाचून कार्याला कोणत्या प्रकारचं अस्तित्व नसतं. जसं रजवर प्रतीतीला आलेला जो सर्प आहे तो जर तुम्हाला कार्यरूपाने प्रतीतीला आला, तर जेव्हा तुम्ही बॅटरी लावता तेव्हा तो सर्प वेगळा मात्र कुठं जात नाही, तर तो आपलं जे अधिष्ठान आहे रज्जू, त्या रज्जूरूप कारणामध्ये काय होतो, शेवटी लय पावत असतो. तसं हे सगळं प्रतीतीला येणारं दृश्य पदार्थ असेल, अदृश्य पदार्थ असेल, या दृश्य अदृश्य पदार्थाचं काय करायचं आहे, लय करायचं आहे. पण कसा लय करायचा आहे, आधी आपल्याला पंचमहाभूत लक्षात घ्यायची. त्याच्यामध्ये पंचकृत भूत आणि अपंचकृत भूत. पंचकृत भूत म्हणजे काय, स्थूल असणारे जे पदार्थ आहे ते पंचकृत भूत, आणि जे वासनात्मक आहे सूक्ष्म रूपाने आहेत ते कोणती भूत आहे, अपंचकृत भूत त्या ठिकाणी आपण पाहिले. तर ह्या सगळ्यांचं काय करायचं, आपल्याला लय करायचं आहे. लय कुठं करायचं आहे, या सगळ्या भूतांना अधिष्ठान कोण आहे, माया आहे ना, आणि मायेला अधिष्ठान कोण आहे, ईश्वर. आणि ईश्वर मूळ कशाचं स्वरूप आहे, तर ब्रह्म स्वरूप आहे, ऐक नाही. आणि आपल्या तसं जर विचार केला, आपल्या ह्या देहाचा विचार केला आणि याचं लय चिंतन करता करता हे शेवटी शरीर जाणार कुठं बरं, मायेतच जाणार ना. आणि माया कशाच्या आश्रयाने असते, चैतन्याच्या ब्रह्माच्या आश्रयाने असते. मग शेवटी तुम्ही खाली कोण राहणार आहे, उरला उरे विठ्ठल, शेष तुमचं अवशिष्ट काय राहणार आहे, परमतत्वच त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. म्हणून काय लक्षात घ्यायचं की कार्याचा कारणामध्ये काय होतो, बाध होत असतो. तर समजा पृथ्वी हे त्या ठिकाणी कार्य आहे, पण त्याचं कारण कोण आहे बरं, आता पृथ्वीचं कारण जलाचं कारण कोण आहे, अग्नी.
आणि मग अग्नी जलाचं कारण असेल तर अग्नी मग जेल काय झालं आता? कारण कार्य झालं. जेल झालं कार्य आहे का नाही? कशाचं कार्य आहे? अग्नीचं कार्य आहे. आणि अग्नी झालं कारण. आता वायूचा विचार जर केला तर त्याचा लय जर ज्याला तेजाचा जर लय करायचा झाला तर तेजाचा लय कशात होणार आहे? आकाश अग्नी वायूत होणार आहे. वायूत होणार. वायूचा आकाशात होणार. आकाशाचा मायेत होणार. आणि मायेचा ईश्वरात होणार. का ब्रह्मात होणार आहे? ईश्वर आ का ईश्वर सुद्धा माया कार्याचे? का ईश्वर आहे माया कार्याचे? ईश्वर माया ईश्वर सुद्धा माया कार्याचे ना. ते काय ईश्वर कसं लय करायचा? ईश्वर माया कार्याचे असं लक्षात घ्यायचं. माया उत्पन्न झाली ईश्वरापासून झाली का परमात्म्यापासून झाली? मायेचं अधिष्ठान कोणी? ईश्वर आहे का परमात्मा आहे? परमात्मा आहे. परमात्माचे मायेचं अधिष्ठान. ईश्वर थोडं आहे. उलट ईश्वर सुद्धा माया कार्य आहे, लक्षात घ्यायचं. बरं चला. एकंदरीत जे कार्य असते ते कारणरूप असते. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूल कारण ईश्वर आहे का नाही? मूल कारण म्हणजे ईश्वर सुद्धा त्याच्यामध्येच येत असतो. शेवटी लय कशामध्ये होणार आहे? तर ईश्वरामध्ये जरी लय झाला तर ईश्वर सुद्धा माया कार्य रूपाने राहतो. त्याचा सुद्धा लय कुठं करायचा? त्या असणाऱ्या ब्रह्मचैतन्यामध्ये करायचा. बरं का करायचा? ईश्वरला भ्रम आहे का आपल्याला भ्रम आहे? आपल्याला. मग मुद्दा काय लक्ष येतो? तो काल आपण पाहिलं का नाही? हे सगळं प्रतीतीला येतं. प्रतीतीला येतं म्हणून बिघडतं का? प्रतीतीला न आल्यामुळे बिघडतं का? प्रतीतीला येऊन त्याचा बाद निश्चय केला नाही म्हणून बिघडतं? बाद निश्चय केला नाही म्हणून बिघडलं. तसं ईश्वराचं कुठं बिघडतं का? ईश्वराचं मात्र कुठं बिघडत नाही. प्रपंचाचे मूल कारण ईश्वर आहे म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. म्हणून हा सर्व प्रपंच जो आहे तो ईश्वर स्वरूपाहून भिन्न आहे का? ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. हे सगळं अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. हे सगळं ब्रह्मरूपच आहे का ब्रह्माहून भिन्न आहे? हे सगळं ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्माहून भिन्न नाही. फक्त फरक इतकाच आहे का त्याची पण सृष्टी आणि आपली पण सृष्टी. आपल्या सृष्टीला एक मर्यादा असते, म्हणजे लिमिटेड आपली सृष्टी असते. आणि त्याची सृष्टी कशी असते? अनलिमिटेड असते. अनलिमिटेड जर रिचार्ज मारलं तर खपत नाही का? ते पण खपणारच आहे रिचार्ज. अहो खपणारच आहे ना. अनलिमिटेड मारलं तरी खपणार आहे. तसं आपली सृष्टी केली काय आहे? हे घरदार प्रॉपर्टी वगैरे आपण मर्यादित तयार केले का नाही? मग किती त्या जमिनीवरती किती काळ आपलं नाव राहणार आहे? असं विचार केला तर काही एक मर्यादा आहे का नाही त्याला? बरं, आणि त्याचं किती काळ नाव राहणार ईश्वराचं? अहो ह्या प्रॉपर्टीवर त्याचं नाव किती काळ राहणार आहे ना आपलं किती काळ राहणार आहे? ईश्वराचं कायम अमर्यादित. ईश्वराचं कायम राहणार, मर्यादा नाही त्याला. हा, म्हणजे ते अमर्यादित आहे, अनलिमिटेड आहे. आणि आपलं लिमिटेड आहे ना. कारण आपली दुसरी पिढी आली किंवा आहे का नाही, मुलं मोठ्याला झाली आणि पायाची चप्पल त्यांना येऊ लागली का लगेच वाटण्या मागायला सुरुवात करतात. मग आपलं नाव कुठं गेलं? आपलं गेलं निघून ना. आपलं नावच त्या ठिकाणी राहत नाही. बरोबर आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं. म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. ईश्वर स्वरूपच आहे आणि तो ईश्वरच मी आहे. आणि आता ईश्वर कसा आहे? करताय का अकर्ताय? ईश्वर करताय का अकर्ताय? मला सांगा बरं. अकर्ताय. तो अकर्ता आहे. आयशे मानले जरी चित्ता तरी तोची हे स्वभाव तर आधीच आहे. आणि तो जर अकर्ता असेल तर तू करता आहे का? तू करताच नाही. ईश्वरच अकर्ता ठरला तर तूही करता नाही. कारण ईश्वर कसा आहे? मायेच्या सापेक्ष त्याला जर तुम्ही ईश्वर म्हणता असेल तरी पण तो कसा आहे? हालचाल करणार आहे का? येणार जाणार आहे का? हे सगळं प्रकृतीचं मायेचं कार्य आहे. येणं जाणं किंवा मायेचाच आविर्भाव. राम कृष्ण ही रूप प्रतीतीला येणं. मग ते परमात्मा तत्व येतं जातं का कुठं? येत जात नाही. आणि तुम्ही येता जाता का कुठं? तुम्ही येत जात नाही. म्हणजे तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात, तेही ब्रह्मस्वरूप आहे. मग ईश्वर आणि तुम्ही भिन्न आहेत का? एकच आहे. एकच आहे. फक्त उपाध्या कशा आहे? त्याची माया उपाधी आणि तुमची अविद्या उपाधी आहे का नाही? कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगली. फक्त उपाधीचा फरक आहे का चैतन्यात फरक आहे? चैतन्यात काहीच फरक नाही. असं काय करावं आपण विचार करायचा.
आणि तो ईश्वरही मीच आहे असे समज. यासच लय चिंतन म्हणतात. आणि यासच काय करायचं, लय चिंतन असं म्हणायचं. म्हणजे हे त्याच्यात गेलं, ते त्याच्यात गेलं, म्हणजे सगळे कार्य कारणात जातात आणि शेवटी अवशिष्ट कोण उरतं, ईश्वर. आणि ईश्वर भावाची उपाधी जर टाकून दिली तर शेवटी काय उरलं, शेष ब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी उरतं. असं काय करायचं, आपण सातत्याने चिंतन करायचं. आणि तो ईश्वरही मीच आहे असे समज. यासच लय चिंतन म्हणतात. त्याचा थोडक्यात प्रकार सांगतो. बघा आता, मग आपण जसं पाहिलं कापूस, बरोबर आहे की नाही, किंवा कापूस म्हणण्यापेक्षा अंगावर असणारा कपडा. आता हा कपडा आहे का उभे आडवे धागे, तर उभे आडवे धागे आहेत. उभे आडवे धागे का सगळा कापूसच आहे, सगळा कापूसच आहे. कापूस आहे का कापूसाचं झाडच आहे, कापसाचं झाडच आहे. झाड आहे का जमीनच आहे, पृथ्वीचे. झाड नाही, उलट ते काय, पृथ्वीचे. पृथ्वीचे का पाणीचे, म्हणे पाणीचे. पाणीचे का तेज आहे, म्हणे तेजेचे. तेज आहे का वायू आहे, म्हणजे वायूचे. वायू आहे का अग्नी आहे, वायू आहे का आकाश आहे, आकाशाचे. आकाश आहे का माया कार्य आहे, मायाचे म्हणले. माया आहे का ब्रह्म आहे, शेवटी ब्रह्मच आहे. झालं का नाही सगळ्याचा लय लय करता 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 कुठे गेलो आपण शेवटी. आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जातो ना, का स्वरूपाहून भिन्न ठिकाणी जातो कुठं, का मध्ये कुठं अडकून पडलो आपण, कुठंच अडकून नाही पडलं. असं काय करायचं, चिंतन करायचं. पण हे चिंतन करता असताना ही सृष्टी 3 प्रकाराने आपण पाहतो का नाही. एक त्या ठिकाणी सत्वगुणाने युक्त, एक रजगुणाने युक्त आणि एक तमगुणाने युक्त. आणि त्यापासून आपण अशी पाहिली का स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म असणारी सृष्टी. आता स्थूल सृष्टी पाहता असताना ती जी पंचमहाभूत आहेत, ती पंचीकरण झालेली भूत आहे का, ती स्थूल सृष्टी सांगत असताना पंचकरण सांगितलं. हा पंचीकृत. हा, स्थूल सृष्टी कशी आहे, पंचकृत असणारी आहे का नाही, मिसळलेली सृष्टी. आणि अपंचकृत म्हणजे काय, न मिसळलेली सृष्टी, असं लक्षात घ्यायचं. आता असं पहा की स्थूल ब्रह्मांड पंचकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. आता हे स्थूल म्हणजे पृथ्वीला येणारे जे ब्रह्मांड आहेत, आहे का नाही, हे कसे पंचकृत म्हणजे एकमेकामध्ये, म्हणजे ते 4 घ्यायचं, किंवा पाव भाग घ्यायचा, किंवा 8 भाग घ्यायचा, पावाने किंवा पाव भाग किंवा 4 आपल्याकडे ठेवायचा आणि बाकीचे 4 वाटून टाकायचा, की हा एक प्रकार झाला. किंवा दुसरा प्रकार काय सांगितला, एका भूताचे 21 भाग करायचे, आपले 25 भाग करायचे, एक भाग आपल्या ठिकाणी ठेवायचा आणि 4 भाग वाटून टाकायचे. असं प्रत्येकाने केलं का आपल्याकडे सगळे 25-25 भाग परत येत राहतात, किंवा ते 8-8 आपल्याकडे ते सगळे भाग येऊन जात असतात. अशा पद्धतीने आपण पंचकृत केला, किंवा हे स्थूल देह कसा निर्माण होतो त्याचा विचार केला. स्थूल ब्रह्मांड पंचकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. म्हणजे आता हे जसं ब्रह्मांड पंचकृत पंचमहाभूताचं आहे, म्हणजे हे जसं ब्रह्मांड आहे तसं पिंड सुद्धा पंचकृत पंचमहाभूताचंच कार्य आहे का त्याच्याहून भिन्न असतं. पिंड आणि ब्रह्मांड याच्यात फरक आहे का. ब्रह्मांड पंचकृत पंचमहाभूताचं कार्य, तर पिंड पण पंचीकृतच. पंचकृत पंचमहाभूताचं कार्य असेल ना. म्हणून स्थूल ब्रह्मांड पंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. त्यात जेवढे म्हणून पृथ्वीचे कार्य आहे ते पृथ्वीरूपच आहे. आता बघा, त्यामध्ये जेवढं म्हणून पृथ्वीचं कार्य आहे ते कसं असतं, पृथ्वीरूपच असतं. आता पृथ्वीपासून कोणतं इंद्रिय तयार झालं बरं, पृथ्वीपासून कोणतं इंद्रिय तयार झालं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सुगंध आणि दुर्गंध हे कळतं आपल्याला. म्हणजे आपलं नाक झालं, घ्राणेंद्रिय कसं झालं, पृथ्वीपासून झालं. मग पृथ्वीतला आपल्याला सुगंध दुर्गंध कळतो का नाही. व आपापासून काय झालं निर्माण, पाण्यापासून रसनेंद्रिय झालं, जीभ झाली, आहे का नाही, रसनेंद्रिय झालं. आणि तेजापासून काय झालं, डोळे आणि पाय. बरं, वायूपासून त्वचा, आणि आकाशापासून स्तोत्र तयार झाले. आता हे सांगा, हे पृथ्वीपासून घ्राणेंद्रिय झाले, हे शेवटी कशात जाणार आहे, पृथ्वीत जाणार आहे ना.
पृथ्वीचा आहे का नाही. म्हणजे आता हे शरीर जेव्हा आपलं नष्ट होतं, तेव्हा शरीर नष्ट होत असताना ते किती किलोचं शरीर असतं आपलं, 100 किलोचं शरीर असतं. आणि जेव्हा त्याला सगळं जाळून टाकलं जातं, तेव्हा त्याच्यातून त्याची राख राहते, ती किती किलोची असते, त्याची राख किती किलो शिल्लक राहते खाली. एका फडक्यामध्ये बांधून आणले तर पुष्कळ होतं, फडकं जास्त होतं त्याला, आहे का नाही. मग एवढं मोठं शरीर गेलं कुठं, असा विचार केला तर ते आकाशात गेलं, वायूत गेलं, तेच त्याच्यात गेलं. अशा पद्धतीनं प्रत्येक भूतामध्ये ते मिसळून जातात का नाही. ते त्याला वेगळं करावं लागतं, वेगळं करावं लागत नाही, ते आपापल्या भूतामध्ये काय होतात, समाविष्ट होऊन जातात. मग जे पृथ्वीचं कार्य होतं ते पृथ्वीमध्ये निघून जातं, आहे का नाही. पृथ्वीचं कार्य म्हणजे काय, जेव्हा ती राख राहते ती आपल्याला पृथ्वीतच सोडावं लागते का नाही. अशा पद्धतीनं ती पाण्यात पुढं पण त्याचं विघटन पुढं होत असतं. त्यात जेवढं मनोपृथ्वीचं कार्य आहे ते पृथ्वीरूपच आहे, जलाचं कार्य जलरूप आहे. या प्रकारे ज्या भूताचे कार्य ते तत्स्वरूप असतं. ज्या भूताचं कार्य आणि कारण याच्यामध्ये बदल आहे का. समजा पाण्यापासून काय झालेलं आहे, बर्फ झालेला आहे. मग आता समजा बर्फ हा जो आहे तो पृथ्वीमध्ये मिसळण का, वायूत मिसळण का, आकाशात मिसळण का, पाण्यातच मिसळण. पाण्यातच मिसळेल. पाणी बर्फ कसं किती जरी झाला तर शेवटी काय होणार आहे, पाणी रूपच होणार आहे. म्हणजे जे कार्य असतं ते आपल्या कारणामध्येच लीन होत असतं त्या पद्धतीनं. म्हणून जे भूताचे जे कार्य ते तत्स्वरूप आहे असे चिंतन केले म्हणजे ब्रह्मांडातील सर्व भेद नष्ट होऊन जातील. मग ह्या ब्रह्मांडामध्ये जो भेद आहे तो भेद राहील का त्या ठिकाणी. त्या ब्रह्मांडामध्ये भेद राहणारच नाही. तो भेद कसा होणार आहे, सर्व त्या ठिकाणी नष्ट होऊन जाणार आहे. आता मला सांगा, आपल्या आज्याला जमीन किती होती, म्हणे आपल्या आज्याला 100 एकर जमीन होती. आपल्या आज्याला खापर पंजाला 100 एकर जमीन होती, आहे का नाही. मग त्या खापर पंजोबापर्यंत आपली किती पिढी आहे, म्हणे 4थी 5वी 6वी 7वी 10वी काहीतरी अशी पिढी असेल, आहे का नाही. आणि आता 100 एकर आपल्याकडे आलं नाही तर आपल्याकडे किती आलं, 1 गुंठा जमीन आली, बरोबर ना. मग आता मला सांगा, आपल्या आज्याचं आडनाव आपण लावलं का नाही, आपल्या आज्याचं आडनाव आपण त्या ठिकाणी लावलेलंच आहे. मग त्या जमिनीचे आपण मालक आहोत का नाही, आहोत. पण आपल्याकडे आले किती जमीन आता, 1च गुंठा आले का नाही. आणि आपल्याला यायला पाहिजे किती होती, 100 एकर जमीन यायला पाहिजे होती. का आले नाही, कारण आपण त्याच्यामध्ये काय केला, भेद पाहत चाललो ना, ही त्याची ती त्याची ती त्याची ती त्याची असं करत चाललो. म्हणून आपल्याकडे किती आले, 1 गुंठा जमीन आली. आता हा सगळा जर भेदच जर काढून टाकला तर सगळी जमीन आपली आहे का नाही. किंवा तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, आम्ही सगळ्या त्रिलोक्याचे राजे आहे. ज्या अर्थी तुकोबरा त्रिलोक्याचे राजे म्हणतात त्या अर्थी ते भेद पाहतात का अभेद पाहतात, अभेद पाहतात. म्हणून त्याच्यात काय होतं, ते राजे होतात आणि आपण भेद पाहतो. मग भेद पाहिल्याच्या नंतर हे ज्याचं आहे त्याला द्यावाच लागेल का नाही, ज्याचं आहे त्याला द्यावाच लागेल. असं चिंतन केलं तरी पुष्कळ होऊन जातं त्यामध्ये. बघा आता, म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, ईश्वर स्वरूपच आहे आणि तो ईश्वरही मीच आहे असे समज, यासच लय चिंतन म्हणतात. त्याचा थोडक्यात प्रकार सांगतो. आता त्या चिंतनाचा काय सांगायचं थोडक्यात प्रकार या ठिकाणी सांगतात. कसं सांगायचंय, आतापर्यंत हे झालं नाही का, परत मी तेच वाचलं, परत असे चिंतन केले म्हणजे ब्रह्मांडातील, हा इथं आलतो, सर्व भेद नष्ट होऊन फक्त पंचकृत पंचमहाभूते शिल्लक राहतील. आता ब्रह्मांडातील जो सर्व भेद आहे तो काय होणार आहे, सर्व नष्ट त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. मग खाली काय राहणार आहे, पंचकृत म्हणजे ज्याचं पंचकरण झालेलं आहे अशी पंचमहाभूत त्या ठिकाणी शिल्लक राहतील. ती पंचकृत पंचमहाभूते अपंचकृत पंचमहाभूताची कार्य आहे. आपण पाहिलं का नाही, कार्य आणि कारण. आता ही जी पंचकृत, आता मला असं विचारायचं होतं, पहिलं कोणतं शरीर निर्माण झालं, सूक्ष्म शरीर निर्माण झालं का स्थूल शरीर निर्माण झालं आपलं, सूक्ष्म शरीर. आणि जे सूक्ष्म शरीर आहे ते पंचमहाभूताचं कार्य आहे का अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. अपंचीकृत अपंचकृत पंचमहाभूत पहिली आहे का नाही, आणि नंतर पंचकृत असणारी जी स्थूलभूत आहे ती नंतरची त्याच्यामध्ये विचारात घ्यायची. म्हणजे हे स्थूलभूत याचा लय झाला तर कशात होणार आहे, स्थूलभूतांचा पंचकृत भूतांचा अपंचकृत पंचमहाभूतामध्ये लय होता असतो, असा लय करायचा त्याचा.
ती पंचीकृत पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूताची कार्य आहे. म्हणून ती अपंचीकृत पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहेत. म्हणून ती अपंचीकृत महाभूते अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून आता काय काय निर्माण झालं ते सांगतात. काय म्हणतात की अपंचीकृत महाभूतांच्या काय भूतांच्या महाभूतांच्या नाही भूतांच्या सत्वगुणापासून काय निर्माण झालं, अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय रजगुणापासून, आहे का नाही. आता त्याच्यापासून काय झालं, सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय तयार झाली आणि आपलं अंतकरण निर्माण झालं. म्हणून त्याला आपण अंतकरणाला सत्व किंवा अंत म्हणजे आत आणि करण म्हणजे जाणण्याचं साधन. म्हणजे एवढं अंतकरण झालं का, अंतकरणाला जसं ज्ञान होतं तसं ज्ञानेंद्रियांना पण ज्ञान होतं का नाही, ज्ञानेंद्रियांना पण ज्ञान होतं. मग ते कशाचं कार्य आहे, सत्वगुणाचं कार्य आहे. बरोबर आहे ना. आता जी ज्ञानेंद्रिय सांगितलेली आहे. आणि रजगुणापासून पण काही इंद्रिय निर्माण झालेत का, हो झालेत ना. काय काय झालं, हात झाले निर्माण, कर्मेंद्रिय हा पंचप्राण निर्माण झाले आणि पंच कर्मेंद्रिय त्यापासून काय झालेले निर्माण झाले, कशापासून, रजगुणापासून निर्माण झालेले आहे. ऐक नाही. रजगुणापासून 5 प्राण व कर्मेंद्रिय झालेले आहेत. म्हणून ही सर्व सूक्ष्म सृष्टी ही अपंचीकृत भूत स्वरूप आहे. आणि ही सगळी आता सृष्टी जी आहे ती कशी आहे, सूक्ष्म सृष्टी आहे. म्हणजे ती कशी आहे, वासनात्मक असणारी, सूक्ष्म असणारी, लिंगदेहात असणारी सृष्टी. ती कशी आहे, अपंचकृत भूत स्वरूप आहे. ते अपंचकृत पंचभूताचं त्या ठिकाणी कार्य आहे. म्हणून अपंचकृत भूत स्वरूपच आहे, असं त्या ठिकाणी काय करावं, चिंतन आपण करावं. आता फक्त अपंचकृत भूतेच राहिले. आता त्या जड भूतांचं पंचभूतांचं अपंचकृत भूतामध्ये समावेशन झालं का नाही, अंतर्भाव झाला का नाही. मग आता उरलं काय, अपंचीकृत भूत राहिली. पंचीकृत भूतांचा लय अपंचीकृत भूतामध्ये झाला. आता राहिला काय, अपंचीकृत भूत त्या ठिकाणी राहिलेली आहे. गोरक्ष महाराज हे लक्षात येतं ना. काही विसंगती कुठे तुम्हाला जर वाटले तर लगेच सांगा, वाटलं तर. इकडे गर्व व्हायला लागला आज. आता फक्त अपंचकृत भूतेच राहिली. त्यात पृथ्वीचे कार्य म्हणून ते वायुरूप, वायूचे जलाचे तेजात कार्य म्हणून ते तेजरूप, तेज वायूचे कार्य आहे म्हणून जलरूप, आणि वायू आकाशाचे कार्य आहे म्हणून ते आकाशरूप आहे. असं चिंतन करायचं. आता कसं चिंतन करायचं त्याचं, आता मग जसं सांगितलं की नाही तसंच पद्धतीने विचार करायचं. पृथ्वी निर्माण झाली ती कशापासून झाली, जलापासून झाली ना. मग शेवटी पृथ्वी जाणार, ती कुठं जाणार आहे, जलात जाणार आहे. आपण पृथ्वी पाहतो का नाही, एवढं एवढं ढेकूळ वरती आलेलं, आणि सगळीकडे कसं आहे, पाणीच पाणी आहे त्या ठिकाणी. मग हे ढेकूळ कुठं जाणार आहे, शेवटी पाण्यामध्ये जाणार आहे ना, पाण्यात जाणार आहे. म्हणून जलाचं कार्य, हा त्यात पृथ्वी जलाचं काय आहे, कार्य आहे. पृथ्वी झालं कार्य आणि जल झालं त्याचं कारण. म्हणून ते काय होणार आहे, वायू स्वरूप होणार आहे, असं यांचं या ठिकाणी म्हणणे. कसं सांगितलं काय माहिती, पृथ्वी जलाचे कार्य आहे. कार्य सांगितले. हा विसंगती वाटते विसंगती वाटते आहे का नाही. जलरूप पाहिजे, जलरूप पाहिजे होता आहे का नाही. बरं करू आपण त्याचा शोध लावू. वाटतं त्यात पृथ्वी जलाचे कार्य आहे म्हणून ते वायू स्वरूप आहे, वायू स्वरूप केलं त्याने. मला असं वाटतं हे असं होतं बरं का. पुढचं बरोबर आहे, जल तेजाचे हे म्हणून ते तेज रूप आहे. हा असं व्हायला पाहिजे नाही का, असं व्हायला पाहिजे जरा. कारण आता आपण आतापर्यंत चिंतन करून आलं तिथं विसंगती नाही ना लक्षात येत. नाही, पण पुढच्या लाईन मध्ये त्यांनी तेज वायूचं कार्य म्हणून ते जल स्वरूप असं लिहिलेलं आहे. मग ते पण तुम्हाला विसंगतच वाटणार आहे. मग ह्याला काहीतरी संदर्भ असेल. तिसरी पण लाईन तशीच आहे, तर वेगळं काहीतरी कन्सेप्ट सांगतात ते इथं. शोधलं पाहिजे, ते शोधावं लागेल ते. जल तेजाचे कार्य आहे ऐक नाही. कारण असं होतं का, आपण जर कपडे सुकायला जर घातले तर ते सुकायला घातलेले कपडे, तर त्याचं पाणी कुठं होतं, वर कुठं जातं पाणी, पृथ्वी जलामध्ये गेली तर जल कुठं जाणार आहे, वायूतच जाणार आहे ना.
वायूतच जातं ना जल, आहे का नाही. तेजाने कपडे सुखावले जरी, आहे का नाही, किंवा वाऱ्याने कपडे जरी सुकले, ते वाळून पाणी कुठं जातं, ते शेवटी वायूमध्येच जातं ना. हे ढग कुठे राहतात, वायूमध्ये राहतात. मग अशी संगती आपण लावू शकतो त्याची. म्हणून त्यात पृथ्वीचे जलाचे कार्य आहे, म्हणून ते वायुरूप, म्हणजे ते पाणी शेवटी कुठं झालं, वायूमध्ये गेले. आणि पृथ्वी कुठे गेली आता, का पृथ्वी पण वायूमध्येच गेली. ती पृथ्वी पण वायूमध्ये गेली ना, वायूमध्येच जाणार त्या ठिकाणी, असं लक्षात घ्या. जल तेजाचं कार्य आहे, म्हणून ते तेज रूप आहे. तेज वायूचं कार्य आहे, आणि ते शेवटी तेज कशापासून निर्माण झालं, वायूमध्ये. मग हा प्रकाश, हा अग्नी कुठं जातो, वायूमध्येच जातो ना शेवटी. का अग्नी पृथ्वीमध्ये खाली राहतो, खाली राहत नाही, शेवटी तोही पण काय जातो, वायूमध्येच त्या ठिकाणी अंतर्भाव पावत असतो. म्हणून तेज वायूचे कार्य म्हणून ते जलरूप आहे. आणि वायू आकाशाचे कार्य आहे, आणि हा वायू जो आहे हा शेवटी कुठं असतो, आकाशामध्ये त्या ठिकाणी असतो. बघा ना, आपण असं कधी कधी आता हे असं सकाळच्या लोक फिरायला जातात का नाही, काही लोकांनी चालत राहत नाही, काही लोक पळत पळत चालतात, आहे का नाही, पळत पळत चालतात. जेव्हा ते पळतात का नाही, तेव्हा त्यांच्या अंगाला वायू लागतो का नाही. ते पळतात, कुठं पळतात, आकाशात पळतात की नाही, आकाशामध्ये पळतात. आकाशामध्ये पळत असताना अंगाला अंगाला वारा लागतो का नाही, अंगाला वारा पण लागत असतो. बरं, नुसतं वारा लागतो का अंगाला घाम पण येतो, अंग आधी गरम होतं का नाही, अंग आधी गरम होतो, अंग गरम झाल्याच्या नंतर अंगाला घाम येतो का नाही. बरं, घामाला नंतर मळ येतो का नाही, अंगाला मळ पण येतो. हा मळ म्हणजे वायू रूप आहे का, तेज रूप आहे का, आकाश रूप आहे का, पृथ्वी रूप आहे. मळ तो पृथ्वी रूप आहे का नाही, कारण तो जेव्हा अंगावर लावतो, मळ वाळतो, तेव्हा तो पृथ्वी रूप होऊन जातो. ही अशा पद्धतीने आपण याचं चिंतन केलं तरी ते लक्षामध्ये येऊन जाऊ शकतं आपल्याला. चला, असं लक्षात घ्या की जल तेजाचं कार्य पाण्याचं बाष्पीभवन झाल्यावर पण त्याची वाफ होऊन जाते की, हो, जाते ना ती शेवटी सगळं वायूमध्ये जाते ना. वायूमध्ये वाफेला थंडावा लागलं, परत त्याचं जल होतच ना आकाशामध्ये. वायूमध्ये तेज पण जातं, वायूमध्ये तेज पण गेलं, वायूमध्ये आप पण गेलं, आणि वायूमध्ये पृथ्वी नाही जात का, जलचक्र सांगितलं तसंच आहे ना. हा, मग वायूमध्ये सगळंच जातं. आणि शेवटी वायूचं लय कशात होतो, आकाशामध्येच होतो. किंवा आकाश वाचून त्या वायूला कुठं पर्याय आहे का, नाही. आणि त्या आकाशाचा लय शेवटी झाला तर कुठं होणार आहे, प्रकृतीत मायेतच होणार. नाही, प्रकृतीत नाही म्हणायचं, मायेत म्हणायचं, मायात म्हणायचं. प्रकृती म्हणजे परत आला तो जड स्वभाव आला ना, त्या ठिकाणी जड स्वभाव आला. असो, पृथ्वी जलाचे कार्य आहे म्हणून ते वायुरूप आहे, जल तेजाचे कार्य आहे म्हणून तेजरूप आहे, तेज वायूचे कार्य आहे म्हणून ते जलस्वरूप, आणि वायू आकाशाचे कार्य म्हणून ते आकाशरूप आहे, असे चिंतन करावे. तसेच आकाश हे तमोगुण प्रधान प्रकृतीचं कार्य आहे, आणि आकाश हे काय, तमोगुण असणारी काय, प्रकृती आहे, आणि त्या तमोगुण प्रकृतीचं कार्य आहे. म्हणून प्रकृती स्वरूप आहे. आणि शेवटी आकाश कसं झालं, हे शेवटी प्रकृती स्वरूप, प्रकृतीचं कार्य असल्यामुळे शेवटी काय होणार आहे, ते प्रकृती स्वरूपच होणार ना. कारण आकाश आणि प्रकृती याचा जर विचार केला तर याच्यात कारण काय आहे आणि कार्य काय आहे. आकाश काय झालं, आकाश कार्य झालं, आणि प्रकृती कार्य, आणि प्रकृती कार्य आकाश कार्य झालं ना, प्रकृतीचं आकाश कार्य झालं, आणि प्रकृती कारण झाली. कारण कार्याचा कारणात लय होता असतो, असा विचार करायचा. काय दिलं, आकाश तमोगुण प्रधान आहे. हा, बरोबर आहे ना. म्हणून प्रकृतीचे स्वरूप आहे, म्हणून ते प्रकृतीचं स्वरूप आहे. आणि ते शेवटी आकाश आपल्या स्वरूपात, आपल्या प्रकृतीत, आपल्या कारणामध्ये लय होणार असतं. प्रकृती स्वरूप, आणि प्रकृती ही मायेचीच एक अवस्था विशेष, म्हणून प्रकृती माया स्वरूप आहे. आणि प्रकृतीची काय, मायेची एक अवस्था आहे, ऐक नाही. ती माय आता आपण नेहमीच उदाहरण देत असतो का, एका स्त्रीला वेगवेगळी नावं, तिच्या कार्यावरून वेगवेगळे नाव येतात का नाही, किंवा एकच अंतःकरणाला वेगवेगळे नाव येतात का नाही. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात. तो अंतःकरणाचा परिणाम रोजच एक सारखं होतो का भिन्न भिन्न होतो.
अहो कधीच एकसारखं राहत नाही ना, भिन्न भिन्न होतो. कधी सत्वगुण होईल, कधी रजगुण होईल, कधी तमोगुण होईल. आपण म्हणतो आपल्याला आता रागवायचं नाही रागवायचं म्हणलं तरी आपल्या ठिकाणी राग येतो. मग याचा अर्थ सत्वगुण राहिला का, झाला रजगुण तयार आहे का नाही. आपल्याला असं वाटतं आता जड मूड आळशी होऊन चालणार नाही, जरा सावध राहिलं पाहिजे. असं जरी म्हटलं तरी आपल्याला झोप येते, आळस येते, निद्रा येते आणि आपण झोपून जातो. झाला का नाही तमोगुण, झालं त्या ठिकाणी तमोगुण. मग आता हे भिन्न भिन्न रूपाने आपल्याला पाहायला मिळतात की नाही, पाहायला मिळतात आपल्याला. तसं ही प्रकृती सुद्धा काय मायेचंच त्या ठिकाणी असणारे एक स्वरूप आहे. त्या ठिकाणी अवस्था विशेष म्हणून प्रकृती माया स्वरूप आहे. एकाच वस्तूची प्रधान प्रकृती, माया, अविद्या आणि अज्ञान अशी नावे आहेत. आता मुळात वस्तू एक नाही, आपलं वस्तू भिन्न नाही, वस्तू कशी एकच आहे. आणि एकच जरी वस्तू असेल, आता ते काय असतं, पिठाचं एक गणपती बनवला, पीठ घेतलं आणि पिठाचा काय केला, गणपती बनवला आहे का नाही. आता तो गणपती बनवल्याच्या नंतर सगळं झालं, पण त्या गणपतीच्या हातामध्ये एक मोदक द्यायचा होता. काय द्यायचा होता, हातामध्ये मोदक द्यायचा होता. मग आता मोदक कशाचा करणार तुम्ही, ते पिठाचाच मोदक करणार ना. बर, पिठाचा मोदक केला. आता लाडू पिठाचा करायचा का, लाडू पण द्यावा लागेल ना गणपतीला, लाडू पण पिठाचा झाला. उंदीर कशाचा होणार आहे, त्याच पिठाचा होणार आहे की नाही. सगळा गणपती झाला आहे का नाही. देव देवळ परिवारो कोरून की जे डोंगरू आहे का नाही. त्या डोंगरामध्ये काय केलं होतं, देवळ तयार केलं आहे का नाही. कोरुणी की जे डोंगरू, डोंगरात कोरून काय केलं, देवळ केलं. आणि देवळ केल्याच्या नंतर आता देवळामध्ये मूर्ती कशाची बनवायची, काय त्याच दगडाला कोरून मूर्ती पण करायची. बरं, तिथं शिपाई करायचे, तिथं सेवक करायचे, हे सगळं करायचं कशातून केलं, अहो त्या दगडालाच कोरू तयार केलं ना सगळं. का वेगळं कशाला कोरलं का, वेगळं कशालाच कोरलं नाही. तसं हे बरं, पण त्याला नावं भिन्न भिन्न आली का आता. म्हणजे आसनावर बसलेली जी मूर्ती आहे तिला देव म्हणतात. बाकीचे तिच्या हातामध्ये जे अश्वस्त वगैरे जे बाकीचे ते हत्यारं वगैरे दाखवले का नाही त्याच्या हातामध्ये वगैरे, ते त्याला वेगवेगळे नाव येतात का नाही, त्याला वेगवेगळे नाव येतात. पण हाय कशाची बरं, ते सगळी पाषाणाचीच तयार केलेली असतात का वेगळे तयार केलेले, एकाचीच असतात पण त्याला नाव कसे असतात, भिन्न भिन्न असतात. तसं एकच माया आहे, पण त्या मायाला काय भिन्न भिन्न नाव आहे. जसं गणपतीच्या हातामध्ये काय अंकुश आहे, अंकुशाचं कारण काय बरं, हा कळणं आहे का नाही. असं अंकुशाचं काम आहे का नाही, म्हणून त्याला नाव वेगळं आलं, अंकुश आलं. एका तरी तर्क तोची फरशो नीती भेदो अंकुश, वेदांत तुम्हारो सुमोदक मुर्वे, मग सजे सत्कार बाजू तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिंधू अभय हसतो आहे का नाही. मजा अवगमल्या दोन्ही मी माणसं सर्व नसताने. हे गणपतीचं वेगवेगळे नावं दिल्यात का नाही, वेगवेगळ्या नावावरून वेगवेगळे क्रिया होतात. पण आहे गणपतीच्याच हातात आहे का नाही, गणपतीच्याच हातामध्ये आहे. चला आता ती नावं आपण वेगवेगळ्या रूपाची पाहू. प्रधान प्रकृती, माया, अज्ञान, अविद्या आणि शक्ती अशी तिला नावं असतात. सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून प्रलयकाळी असणारे जे उदासीन स्वरूप त्यास प्रधान असे म्हणतात. सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून, सर्व कार्य म्हणजे काय, जेव्हा ह्या सगळ्या सृष्टीचा काय होत असतो, लय होतो माहिती का नाही. ज्यावेळेस हे चार युग झाली का, चार युगाच्या नंतर ह्या सृष्टीचा लय होतो, किंवा एक कल्प जर झालं तेव्हा त्या सृष्टीचा पूर्ण काय होतो, लय होतो. मग आता ही सृष्टी लय जरी पावली, वाळवटीमध्ये किती जर ते पृथ्वीचे कण कचरा वगैरे सगळा उडून गेला, तर शेवटी तो पृथ्वीवरती येणार का नाही, एखाद्या वेळेस येणारच आहे का नाही. पण तो उडून जातो का नाही, उडून जातो तेव्हा ते सगळंच घेऊन जाते का नाही आपल्या बरोबर, अशा पद्धतीनं. मग तसं ह्या प्रकृतीचा अगदी लय झाला, ह्या असणाऱ्या प्रधान म्हणजे मोठी बरं का, प्रधान म्हणजे मोठी आणि प्रकृती म्हणजे छोटी असं लक्षात घ्यायचं. जेव्हा तिला प्रधान म्हणतो का नाही, तेव्हा प्रधानामध्ये आपण नाही म्हणतो पंतप्रधान मोठा असं म्हणतो का नाही, आणि त्याच्या खाली बाकीचे लोक येत असतात. तर प्रधान म्हणजे ती मोठी असणारी. सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून शेवटी काय करते, प्रलय काळी असणारे जे उदासीन स्वरूप. आणि जेव्हा प्रलय काळ येतो का नाही, त्या प्रलय काळामध्ये काय करते, हे सगळं भूत वगैरे जे आहेत अगदी सगळ्यांच्या मध्ये सगळ्याला काय करते, नष्ट करून आपले काय होते त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी होऊन जात असते. प्रलय काळी असणारे जे उदासीन स्वरूप त्यास प्रधान असे म्हणतात. आता ती प्रकृती कधी होते, आता ती प्रधान झाली का नाही, म्हणजे सगळ्याला आपल्यामध्ये सामावून घेतलं का नाही, सगळ्याला आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं. आता ते ईश्वराला असं वाटलं, एको हंबोशा, मी एक आहे अनेक व्हावं असं वाटलं. तेव्हा तो एक आहे अनेक व्हावं असं वाटतं का, तो एकच राहतो, अनेक जरी झाला तरी तो एकच राहतो ना.
मग हे भिन्न भिन्न रूपाने हे प्रकृती शरीर प्रतीतीला येतात. हे कशातून येतात? ती आधी प्रधान रूपाने उदास रूपाने राहिली होती का नव्हते, तीच आता प्रकृती रूपाने होत असते. त्या ठिकाणी काय होत असते? प्रकृती रूपाने. जसं असं लक्षात घ्या ना, की आता समजा आपण त्या फ्रीजमध्ये बर्फ तयार करतो का नाही, मग काही त्या वाट्यांमध्ये पाणी, ग्लासामध्ये पाणी, इकडं तिकडे जरी ओतले आहे का नाही, हे सगळे ओतले आणि त्याच्यामध्ये अनेक बर्फाचे गोळे जरी झाले आहे का नाही, अनेक बर्फाचे गोळे जरी झाले आणि त्याच्यानंतर ते सगळे बर्फ एकत्र करून पाण्यामध्ये तापवले तर सगळं पाणी रूप होईल का नाही? सगळे पाणी रूप होईल. आता जेव्हा ते पाणी रूप होतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? प्रधान असं म्हणायचं. आणि परत ते पाणी थोडं 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 करून परत थोड्या एका एका पदार्थामध्ये ठेवून त्याचे बर्फ तयार केले, तेव्हा त्याला काय म्हणायचं? प्रधान म्हणायचं का प्रकृती म्हणायचं? आता झाली प्रकृती तयार परत, आता झाली ती प्रकृती परत तयार, असं लक्षात घ्या. प्रकृती सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य तमोगुणापासून स्वरूपास प्रकृती म्हणतात. आता ही सृष्टी उत्पन्न जेव्हा करायची का नाही, तर ती सृष्टी उत्पन्न करता असताना योग्य तमोगुण प्रधान आहे का नाही, तमोगुणामध्ये असणारी ती कशी प्रधान स्वरूपास त्या ठिकाणी प्रकृती म्हणतात. आता माया सांगतात, ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने देश कालादी सामग्री वाचून दुर्गट पदार्थाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे असंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी दुर्गट पदार्थाची उत्पत्ती करते. म्हणून माया म्हणतात. मम माया दुरतया, याचा अर्थ इथं लावून घ्यायचा, की ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने आहे का नाही, इंद्रजाल, शाबरी अशी काहीतरी विद्या असतात त्यामध्ये. तर ते कसं आहे, विद्येमध्ये काही फरक असतो ना त्या ठिकाणी, की हा बाण सोडला अर्जुनाने, हा कोणता बाण सोडला होता अर्जुनाने? अश्वत्थाम्याने कोणता मारला होता? ब्रह्मास्त्र आहे का नाही, ब्रह्मास्त्र अमुक तमुक. आता ते अस्त्र होतं का? ते मायेचाच परिणाम होता, मायेचाच परिणाम होता आहे का नाही. ते सगळं हे शंकराच्या हातात असणारं हत्यार, हे विष्णूच्या हातात असणारं हत्यार. शंकराकडे कसं ते त्रिशूळ असतं, विष्णूकडे कसं त्यात पृथ्वी जलाचं कार्य म्हणून ती जलरूप. हे परत झालं, डबल सांगितलं महाराजांनी. काही वेगळं सांगायचं होतं का महाराज तुम्हाला? नाही, ते आपले ना ग्रंथामध्ये प्रिंट फॉल्ट आहे तो. नाही जलाचे कार्य म्हणून वायुरूप आहे ना तिथं, ते मागे शिवशे झाला ना आपला, हा, तर ते जलाचे त्याचे म्हणजे ते प्रिंट फॉल्ट आहे आपल्या विचारसागर मध्ये, नवीन मध्ये. असं आहे का? जुन्यातलं बघितलं का? जुन्यातलं पाहिलं? हा, जुन्यामध्ये मी बघितलं. पृथ्वी जलाचे कार्य म्हणून ते जलरूप आहे आणि जल तेजाचे कार्य म्हणून ते तेजरूप. असं आहे का? बरं, मग आणि वायूचे कार्य म्हणून ते वायुरूप आहे. म्हणजे ते थोडं जलरूप आणि वायुरूप मध्ये फक्त तेवढं हे झालेलं आहे, फरक झालेला आहे थोडा. चाल घेते, ठीक आहे. चला आता मला असं म्हणायचंय का आकाश आबा हे पॉइंट परत सांगा ना, म्हणजे तिथं खडाखोड करून लिहिता येईल नाव. आता ते तुम्हाला स्क्रीनवर आलं ना, ते ते योगेश महाराज व्हॉट्सअपला पाठवून द्या, म्हणजे मग करून घेते सगळी मंडळी सारखं वाटलं असतं, असं करून घ्या. चला आता काय लक्षात आलं? माया म्हणजे काय? आता हे सगळं आता इथं वर आकाशामध्ये ढग नाही, काय नाही, पण नुसतं काय केलं की एखादा बाण जरी सोडला तर बाण सोडल्याच्या नंतर एकदम हा सगळा वर्षाव होतो की नाही, पाण्याचा वगैरे, सगळा पाण्याचा वगैरे वर्षाव त्या ठिकाणी होत असतो. हे सगळं कसं काय झालं बरं? हे सगळं अचानक झालं आहे का नाही. अघटित घटना पटियसी माया, अघटित असणारं ते घडवणारी कोण असते? माया त्या ठिकाणी असते आहे का नाही. ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने देश कालादी सामुग्री वाचून, म्हणजे देश नाही, काल नाही, कोणत्या प्रकारची सामुग्री नाही, दुर्गट पदार्थाची उत्पत्ती होते आहे का नाही. दुर्गट भारी तुझे बिन संसारी, एकदम दुर्गट अशा पद्धतीनं सगळं काय करते? ती निर्माण करणारी असते. म्हणजे तो पदार्थ तिथं नाहीच आहे, तो काळ पण नाही, देश नाही. म्हणजे आता समजा उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस असतो का? पाऊस नसतो. पण देशा वाचून आहे का नाही, म्हणजे ह्या देशामध्ये आता ह्या उन्हाळ्यात पाऊस पडणार नाही, म्हणजे उन्हाळ्याच्या काळात पाऊस पडत नाही, तरी उन्हाळ्यामध्ये पाऊस पडू शकतो का? सगळे दुर्गट असणाऱ्या गोष्टी काय करते? ती निर्माण करू शकते, पदार्थाची उत्पत्ती होते. त्याप्रमाणे असंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी दुर्गट पदार्थाची उत्पत्ती करते. वास्तव पाहिलं तर ते ब्रह्म कसे? असंग आहे, अद्वितीय आहे. ऐक नाही, असंग म्हणजे कशाचा संघ आहे का? कशाचा संघ नाही. बरं, ते दोन आहे का एक आहे? एक आहे का नाही. आणि एक आहे तर त्याला त्या ठिकाणी म्हणायला लावते का नाही? एको हम बहुश्याम, मी एक आहे अनेक व्हावं. त्याला इच्छा निर्माण कोणी केली बरं?
त्याला इच्छा तिनंच निर्माण केली ना, आणि ती खरी आहे का खोटी आहे? खरी नाही, खोटी नाही, खऱ्या खोट्याहून कशी विलक्षण आहे. पण एवढं सामर्थ्य आहे का नाही त्याला हे सगळं निर्माण करायला लावलं? हे सगळं त्याला निर्माण करायला लावते कोण? ही असणारी माया. म्हणून त्याप्रमाणे असंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी दुर्घट पदार्थाची उत्पत्ती करते, म्हणून तिला काय म्हणायचं? माया असं म्हणायचं. आता भरपूर याच्यामध्ये विचार करण्यासारखं आहे. अज्ञान स्वरूपाचे आच्छादन करते, स्वरूपाचे आच्छादन करते म्हणून अज्ञान म्हणायचं. माझ्या जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला ती जाणून देते का? ज्या वेळेस ती जाणून देत नाही त्याला काय करते? आवरण करते, वेष्टन करते, तेव्हा तिला काय म्हणायचं? अज्ञान. आणि अविद्या म्हणजे काय? पण आता आपल्याला आपल्या स्वरूपाचा काय झाला? बोध झाला. मग बोध झाल्याच्या नंतर आता ती माया राहील का तिथं? माया त्या ठिकाणी राहणार नाही, तिचं आच्छादन निघून गेलं त्या ठिकाणी. म्हणून ब्रह्मविद्येने नाश पावते, म्हणजे अधिष्ठानाचा एकदा बोध झाला की मग तिच्यावर आलेलं आवरण, ते आवरण काय होतं? नष्ट होतं. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आवरण आहे तसं राहतंय की नाही? गाव मामा कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत तो तुम्हाला मामा येतो तोवर तो घरामध्ये दडी धरून बसतो. आणि एकदा तुम्हाला कळलं का हा कोण आहे? गाव मामा. तो आला का नाही? एक पाहुणा आला, पाहुणा, आणि आल्याच्या नंतर राहू लागला. आता बायकोला असं वाटायचं का नवऱ्याचा मामा आहे, नवऱ्याला वाटायचं बायकोचा मामा आहे. बरं, मामाने मामा होता असं नाही, तो इतका खर्चिक मामा होता का ज्याचं नाव ते म्हणे टपरीवर जायचा, तिथं त्या टपरीवरून काहीतरी घेतच राहायचा, किराणा दुकानात जायचा, किराणा दुकानातून काहीतरी आणायचा, याकडे जाय तिकडे जाय, हे खाय ते खाय ते खाय. अहो 6 वर्षामध्ये इतकं कर्ज झालं का यांच्या आईच्या आधी कधी कर्जच झालं नाही असं आहे का नाही? उलट बॅलन्समध्ये होते. पण हा मामा आल्यापासून सगळं कर्ज झालं, मामा आल्यापासून कर्ज झालं. आणि शेवटी मग घरामध्ये पाहुणा आला म्हणजे वर्षभर राहिलाय आणि कर्ज पण करून ठेवले. लोक बोलू लागले, अहो किती कर्ज झाले हे, आहे का नाही? ते उधारे मामाने तुमच्या करून ठेवले, ते उधारे मिटवा बरं. पहिल्यांदा लोक द्यायचे आता बंद झाले. शेवटी दोघांमध्ये वाद सुरू झाले. म्हणले काय तुझ्या मामाने डोक्याला ताण करून ठेवला? नवरा म्हणला तुझा मामा आला आता उगाच, तू माझ्या प्रेमाची म्हणून तुझ्या मामाला मी सांभाळलं, तुझ्या प्रेम नसलं तर मी सांभाळलं असतं का मामाला? आहे का नाही? बायको म्हणले तुम्ही तोंड सांभाळून बोला, माझा मामा करू नका, माझा आणि त्या मामाचा संबंधच नाही, कारण माझी आई फक्त एकटीच होती, आहे का नाही? आणि माझ्या आईला भाऊच नव्हता, म्हणून मला मामा आला कुठून? तो म्हणला माझा पण मामा नाही. तो म्हणतो मला माझा मामा नाही, कारण कसं काय? म्हणले तुझं जसं आहे का नाही तसंच माझं आहे ना. म्हणजे म्हणले मामा कोणाचं आहे? म्हणले मामा माझा पण नाही आणि तुझा पण नाही. आणि आतमध्ये घरात असणारा मामा ऐकू लागला आणि मामानेच आतून आवाज दिला, म्हणले जोपर्यंत मी कोण आहे ऐक नाही हे कळत नाही, म्हणजे मी गावमामा आहे हे कळत नाही, तोपर्यंत मी घरामध्ये मामा म्हणून राहतो आणि अशा पद्धतीने कर्ज करून ठेवतो. आणि एकदा मी कळालो कोण आहे मी मामा नसून मी गाव मामा आहे, मग मला घराच्या बाहेर हाकलून द्यावं लागतं का? माझा मीच जातो. म्हणले हाकलून द्यायची गरज नाही, माझा मी चालू म्हणले, आहे का नाही? आणि मला पण काहीतरी मान सन्मान आहे का नाही? आहे का नाही? मी असा बेइज्जत होऊन थोडा घरातून जातो, माझा मी निघून जातो, मला काही घालवायची गरज पडत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानाने त्याचा बाज झाला का नाही? आणि त्याने जोपर्यंत चर्चा केली नव्हती तोपर्यंत तो वर्षभर कितीतरी उधारे करून ठेवले का नाही? आणि एकदा जेव्हा त्यांची चर्चा झाली, ज्ञान झालं, हा माझाही नाही तुझाही नाही, म्हणजे तो मामा निघून जातो का नाही? तसंच या ठिकाणी तसं ब्रह्मविद्येने नाश पावते, म्हणून तिला काय म्हणायचं? अविद्या असं म्हणायचं. शक्ती स्वतंत्र कधीही राहत नसून चैतन्य आश्रित राहते म्हणून शक्ती म्हणतात, आहे का नाही? ही शक्ती का म्हणायचं बरं? शक्ती शिवापासून वेगळी राहते का? शिव म्हणजे ईश्वरापासून ही शक्ती वेगळी राहते का? ती आहे म्हणून शिवाला शिवस्वरूप म्हणता येईल का नाही? आणि ती शक्ती जर नसेल तर शिवाला शिवस्वरूप म्हणता येईल का? शिवाला शिवस्वरूप म्हणता येणार नाही. मग ती शक्ती शिवाच्या अधीन असते का नाही? शिवाच्या बरोबरच असते का नाही? म्हणून तिला काय म्हणायचं? शिवशक्ती. तिला काय म्हणायचं? शिवाची असणारी शक्ती आदी जगदंबा असं त्या ठिकाणी म्हणायचं. आणि शिवाच्या आधीन राहती मम माया दुरतया, आहे का नाही? ही माया माझ्या आधीन राहून माझं सगळं ऐकते. शिवाच्या आधी राहून ती शक्ती कशी काय? पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहाव माझा, सर्व भावी पती भोगतसे ओझा. हा पती माझ्याच उदराला जन्माला आलेला आहे आणि ह्या पतीला मी कशा पद्धतीनं भोगत असते, म्हणून ती कोण झाली? त्याची शक्ती झाली. अशी तिची नावं आहेत. पुष्कळ आता बोलण्यासारखं जरी असलं तर वेळ आपल्या हातात नाही. ठीक आहे, थांबायचं आता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण